तर नमस्कार मित्रमंडळी आणि तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन ट्रेकिंग व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग खूपच एक्साइटिंग होणार आहे कारण आज आपल्यासोबत खूप सारे लोक जोडणार आहेत. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 लोक आज नवीन म्हणजे ॲड होणार आहेत आपल्या ग्रुपमध्ये, ट्रेकिंग ग्रुपमध्ये. आणि काय बोलत होतो मी, परत विसरलो. म्हणजे ही विसरायची सवय लागली हो मला. काय बोलत होतो हां भाई गाईज नाही, मित्रमंडळी. मला किती वाजले? 2 hours later. ॲक्च्युली टाईम खूप झाला आहे. मला 7 वाजता सफायला पोचायचं आहे आणि मी अजून खेळत आहे 6:30 वाजले. ॲक्च्युली झालं अशी, काल मी आलो जॉबवरून लेट, पण काही असो 12 वाजता येऊ किंवा 1 वाजता येऊ, ट्रेक कॅन्सल झाला नाही पाहिजे. तर बघूया पुढे काय होते. आता पोचले आहे सफायला. अमन आणि आयुष तिकडे पोचले आहेत. अमनला तर तुम्ही ओळखतात, आयुष वगैरे आता ते नवीन आपल्या व्लॉगमध्ये येणार आहेत. ते पोचला, थोडं सामान घेतात, तर आपण पण जाऊयात जरा. तर चला, व्हिडिओवर आलात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चलो गाईज, आम्ही सफायला आलेलो आहोत आणि ही खरेदी विक्री थोडी चाललेली आहे. अमन, चॅनल टू माय व्लॉग, चॅनल टू माय व्लॉग, चॅनल पेन किलर घ्यायचं का? पेन किलर नको. 238 ना. मुन्ना आणि हा आमचा मुन्ना. तुम्ही आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय वाटतं? नाही, हा आपल्यासोबत नाही मिळालं ना. आमच्यासोबत नाही मिळतो. काय रे, परागला घेऊ आपण. पराग आमचा स्पॉन्सर आहे. पराग हे बघा, 50 तुला. जातो आम्ही. बघल हा, तुला आम्हाला भेटा तिकडे. आमच्या वस्तू घेऊन जा तुम्ही. तर मित्रांनो, फायनली आमचा व्लॉग चालू झालेला आहे. आणि ही बघा किती पोरं आमच्यासोबत आज जुळलेली आहेत. ही इकडची पोरं आणि पुढची आपल्याच नाही मिळणार रे. ही बघा, हां जुळली. ही बघ. आणि आम्हाला हे 3 डोंगर चढ आहेत. 1 2 3. पराग, आणि व्लॉग नीट चालू पण झालेला नाही आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता किती, म्हणजे कायच बोलू मी. व्ह्यू बघा, व्ह्यू. गाईज, आजचा जो ट्रेक आहे तो जेवढा आम्ही ट्रेक केले त्याच्याहून 2 ते 3 पट जास्त मोठा आहे असं आम्हाला म्हणजे रिसर्चवरून कळलेलं आहे. पण आता बघूयात, आमच्यासोबत लोक पण नवीन जुळलेले आहेत, जी जॉईन झाले आहेत. त्यांचा पहिला ट्रेक आहे. हो काय होते काय जाणे. आम्हाला नेफा रोड लागलेला. नेफा रोड आहे बघा. सोनीची चपलं काय रा ब्रँड. हां, हेरतात आहे बघा, असे हेरतात. तरी पण आम्ही हार मानणार नाही. आम्हाला आजचा ट्रेक पूर्ण करायचा आहे. हा, टिंडोरे भाई. पार्टी कधी नवीन घेतलं होतं. पार्टी नाही द्यायची. चल तुमची पार्टी नाही. पार्टी मिळते, आपला पार्टी द्यायची बात नाही. गाईज बघा, म्हातारी लोक ट्रेकला येतात मित्रांनो, आणि तुम्ही निर्लज्ज तिकडे पार्ट्या करतात. हां, आता मी सांगत नाही, पण एका दोघांना मी सकाळी मेसेज केला, ते बोलत आम्ही पार्टीला चाललो आहे, कोण मामाकडे चाललं आहे. जरा बघा जरा शिका काहीतरी. पार्ट्या करायच्या तुम्हाला. वयस्कर लोक ट्रेकिंगला येतात. वयस्कर आणि आपले मित्र आयुष. बोल आयुष, पहिल्यांदा ट्रेकला आलाय तू. आयुष बोल, काहीतरी बोल. लाजाळू बाळ. तुम्हाला लाजा वाटत? दगाबाजी केले ते कोणी प्रतीक आणि हा, प्रतीक आणि जीत मामा. आता मी शिव्या देऊ शकत नाही, पण असा घात केलेला आहे आम्हाला. काय रे बोलतात, जीवाला लागलाय आमच्या. घाती माणसं दोघं पण. गाईज, आणि जवळजवळ 1 किलोमीटर येते. 1 किलोमीटरवरती चढलेलो आहोत आणि अजून तरी 5-6 किलोमीटर असं बोलल्यात की बाकी आहेत. इथे चालत करत झाले आणि बाकीचे टीममेट खाली. अजूनपर्यंत कोण आलेलं नाही आहे. पराग, कसं वाटतं तुला तुझा फर्स्ट एक्सपिरियन्स?
हा मस्त वाटलं मित्रांसोबत फिरायला खूप मजा येईल. खूप मजा येईल. अजिबात थकायला झाला नाही ना. थकवा येणारच नाही मित्रांसोबत असेल तर. खूप मजा येईल. वाफा निघायला तोंडात. चलो. तर मित्रांनो आम्हाला एक हे भाजी आहे नाही डोंगरावरील भाजी भेटली आहे. हा कोणती भाजी आहे दाखवा जरा. नाव काय काय बोलला तुम्ही मला. सीन वाजता वाजता बांबू बांबू. बांबू बांबूच्या मध्ये खारे आणि शेवली वेगळी आहे ना. सेवली वेगळी असतात ती अगोदरच गेली नाही कच्ची खाऊ नाही ना शकत. नाही लहान लहान करून सीन नाही ना. हा सिंधच आहे सीनच आहे ना. नाही का ते. त्या बांबूची तुला कसं काय अरे बांबू त्यांनी शब्द वेगळा वापरला. तुला कसं काय माहिती ते सांग मला पहिला. आणि गाईज फायनली टॉपला पोचलेलो. टॉपला दुसऱ्या डोंगरावर पहिल्या डोंगरावर सॉरी अजून 2 डोंगर बाकी आहेत. आणि हे पहिलं डोंगर आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू हा बघा व्ह्यू भाई काय व्ह्यू आहे. आणि हे दुसरा डोंगर आणि ते ना आमचं तिसरं डोंगर भाई बाटलीचा. ह्या पहिल्या डोंगरावरचा व्ह्यू बघा व्ह्यू. हा असा काहीतरी आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो पहिल्या डोंगरावर. पहिल्या डोंगरावर आणि अजून ते हे 2 इकडून दिसताना सेल्फी. आणि महत्त्वाची एक गोष्ट मला बोलायची होती. 1 मिनटं मला स्टँड काढू दे. आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती. आता आम्ही गड चढत होतो तेव्हा आम्हाला 4 लोक मिळाली. त्यातली जे म्हणजे नेहमी ट्रेक करणारी माणसं आहेत. आणि त्याच्यात एक काका होते म्हणजे आसपास 40 एक वय असे असणार त्यांचं. त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये 118 गडं ट्रेक केले आहेत. आणि 40 ते 50 अशा मोहीम त्यांनी अरेंज केलेल्या आहेत. आणि त्या मोहीममध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि त्यांच्यासोबत एक दादा होता आपल्या देशचा होता असेल 25 ते 26. त्यांनी पण जवळजवळ 75 गडांच्या मोहिमी केलेल्या आहेत. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे गाईज. तर आपल्याला जी सफायाची विरारची लोक आहेत त्यांना म्हणजे सफा पालघर विरार ह्या गडांच्या मोहीम करण्यासाठी खास मुंबईची आणि रायगडचे लोक इकडे येतात. आणि आपण त्याच्यात थोडा पण हातभार लावू शकत नाही. याचं वाईट वाटते की आपल्या आसपासच्या जवळपासचे किल्ले आहेत हो आणि आपण त्यात काय मदत करत नाही. आणि त्यांनी किल्ला बघितला आणि किल्ला बघताच त्यांनी ठरवलं की इथे प्लास्टिक मुक्त म्हणजे जे गडावर प्लास्टिक आहे ते काढण्यासाठी प्लास्टिक मुक्त मोहीम त्यांनी अरेंज केली आहे पुढच्या रविवारसाठी. तर म्हणजे असे डिसिजन्स चांगले डिसिजन्स पटकन घेणं म्हणजे काय सोपं काम नाही आहे. आणि खरंच वाईट वाटते की आपले जे गडकिल्ले आहेत ते आपणच ठीक व्यवस्थित ठेवत नाहीत आणि जपत नाहीत. आणि त्यांच्यासाठी पण म्हणजे खूप काय मला रिस्पेक्ट वाढली की मुंबई आणि कल्याणवरून येऊन ते इकडे सफाळा साईड म्हणजे आता हा किल्ला तर एक्झॅक्ट सफाळमध्ये मोडत नाही विरारमध्ये मोडतो. ते एवढं लांबून नाही मोहीम करणार. आणि आपल्या इकडची लोक काय नाही. काय रे आयुष. हां होय आपल्या इकडचा गड किल्ला आपण जपत नाही ना बाहेरची लोक येऊन मोहीम करतात. म्हणजे आपल्याला लाज वाटली पाहिजे की नाही. वाटायला तर पाहिजे. थांब राहणं जाऊ दे. या ती गाईज. आणि हा बघा अजून इथे आम्हाला चढायचं आहे. ओय हा शेवटचा आहे का रे. हा इथे अजून आम्हाला चढायचं आहे. आणि आमची माणसं इकडे अजून चढतात आहेत. आणि हे बघा यांनी जेवायला बनवायला आणलं आहे. हे यांच्याकडे जातं जेवायला विचारू का खायला जायचं. आणि टकमक फूडचा आता फक्त 10% ट्रेकाचं बाकी राहिलं आहे ऑलमोस्ट. इथे वरती आलेलंच आहोत. आणि हा बघा सीन बघा काय जन्नत आहे जन्नत. बापरे गाईज एवढे ट्रेक केले. आशेरी म्हणजे माझा जे ट्रेक केला तर माझा आशेरी म्हणजे सर्वात जास्त आवडता ट्रेक होता. पण हा त्याहून खतरनाक ट्रेक आहे भाई. मजा आली म्हणजे सगळ्या याची कंडिशन आहे की माझी हालत नव्हती का ट्रेकला येऊ मी. कारण परवा दिवशी नाईट ड्युटी काल पण ओव्हर टाईम ताकद नव्हती. पण आता
जो सीन बघतोय ते एनर्जी परत येते आणि ट्रेक करणार प्रत्येक रविवारी. हा बघा सीन बघा भाई. काय हा दिसतं काय हे बघा. आणि आम्ही नेहमीसारखे आपण सर्वात वरती ऑन द टॉप. व्ह्यू बघा व्ह्यू. कोहराही कोहरा. हा बघा व्ह्यू. आणि नेहमीसारखे आम्ही तिघं वरती आलोत आणि बाकीचे जण मागेच पाठीच. हा नेटवर्क नाही मिळत ना. माही ढगा बघ. शाहरुख. गाईज महाराजांचा झेंडा. काय माहीत का आपण जे आपण झेंडा किंवा महाराजांचं काय बघतो ना व्हिडिओज वगैरे रील्स वगैरे येतात मला रेकमेंड होतात. एक प्रकारचे गुजबम्स येतात अंगावर. त्यासाठी मला रायगड करायचं आहे आणि मला तरी वाटते रायगडवर मी ट्रेक करेल तर अक्षरशः डोळ्यातून पाणी येईल असं मला तरी वाटतंय. का माहीत नाही पण का तो एक इमोशनल टच आहे की कधी पण एखादी रील येते मला रेकमेंड होते इंस्टाला महाराजांची, तेव्हा कुठे ना तो इमोशनल टच होतो. काय माहीत का. आणि हे अजून फोटो काढायच्या नादातच आहेत. अजून फोटो काढले नाही मी. अजून ग्रुपचे फोटो काढले नाही. आता फोटो काढतात. तर बघूयात पुढे काय होते. गाईज हे बघा हे असे काही रिव्ह्यू लावलेले आहेत जे कल्याण आणि मुंबईवरून जे आलेले आहेत. मी बोला ना तुम्हाला ट्रेकर्स त्यांनी. कारण ह्या किल्ल्यावर दिशादर्शक म्हणजे जे ॲरो असतात डायरेक्शन दाखवण्यासाठी ते नाही आहेत. तर हा म्हणजे खूपच छान इनिशिएटिव्ह होता की मतलब रिबिन लावून एक डायरेक्शनचं माहिती पडेल म्हणजे इथे येतात. कारण इथे खूप अशा वाट आहेत तिथे तुम्ही हरू शकता. तर चांगलं असं काम केलेलं आहे. तर तुम्हाला पण एक ॲप्रिसिएशन ज्यांनी रिबिन लावले त्यांना. तर गाईज आपण निघालोत आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजे घरी. मी सध्या पुढे आहे आणि आपली पलटण थोडी मागे आहे. हळूहळू उतरते. तर आपण जेवढे पण ट्रेक केले म्हणजे ह्या महिन्यात किंवा आजपर्यंत जो पण ट्रेक केले तर जिथे म्हणजे मला जो आजचा जो एक्सपिरियन्स भेटला ना तो कोणत्याच ट्रेकला भेटला नाही. कारण खूप सारी लोकं मिळाली, खूप सारे एक्सपिरियन्स आले त्या लोकांकडून. आता रिसेंटली ना एक कपल मिळालं होतं 40 पण नाही म्हणजे अप्रॉक्सिमेट दोघं पण 50 ते 55च्या एजचे असणार. त्या दोघांनी पण मिळून जवळजवळ 300 ते 350 ट्रेक केलेले आहेत. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये 300 ते 350 तसे बोलले आम्हाला. मेघालयापासून सर्व. आणि ह्या ट्रेकवर ते 20 वर्ष आधी आले होते आणि ते 20 वर्षानंतर इथे आलेत आणि ते पण दादरवरून. म्हणजे भाई काय बोलणार. म्हणजे ग्रेट सल्यूट आहे त्यांना पण की अजूनपर्यंत त्यांच्या ते हॉबी फॉलो करतात. म्हणजे ते नवरा बायको आहेत त्यांना दोघांना पण सेम हॉबी आहेत. ते आम्हाला असं पण बोलले की आमच्या ज्या काय बोलतात चॉईसेस अँड हॉबीज आहेत दोघांच्या पण मिळतात. सो ते दोघं एकत्र ट्रेक करतात पहिल्यापासून. म्हणजे असा कपल मी फर्स्ट टाईम बघितलं की ज्यांच्या दोघांच्या पण हॉबीज अँड वाईब्स मॅच होतात. भाई सलाम आहे इन लोक. म्हणजे खरंच खूप चांगलं वाटलं म्हणजे अशा प्रकारचं कपल बघून. आणि आता तर काय सीनच असा काही दुःख झालं आहे. आणि मी जास्त मोठा व्लॉग बनवला नाही कारण
आपलं असं फिक्सच नव्हतं की ह्या ट्रेकला मी येणार आहे. माझं कन्फर्म तर नव्हतंच की ह्या ट्रेकला मी येणार आहे, कारण माझा जॉबचा शेड्यूल असा होता की मला आज सुट्टी भेटत नव्हती. त्यासाठी मी ओव्हरटाईम वगैरे करून खास हा ट्रेक केला. पण खरं तर तेवढी एनर्जीच नव्हती की ट्रेक होईल माझा की नाही याची पण मला आयडिया नव्हती. पण शेवटी झाला ट्रेक. आता तुम्ही व्हिडिओ, मला तर माहीत नाही आता शेवटचे सीन्स मी कॅप्चर करतो. हा तुम्हाला आवडेल का नाही मला पण माहीत, कारण हा जास्त व्हिडिओ मोठा होणार नाही आहे. पण व्हिडिओवर आलात, व्हिडिओ आवडला तुम्हाला, सीन्स आवडले आणि एक्सपिरियन्स आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. शेअर होऊ दे थोडी व्हिडिओ. ठीक आहे, आता व्हिडिओ एंड करत नाही आहे, तर ह्यांचा प्लॅन झाला आहे. इकडे एक लेक आहे, वांड्री लेक म्हणून, तिकडे जायचं आहे. तर बघू, चालात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक आहे, आता बघूयात वांड्री लेकवर जातात की नाही जात. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत. ठीक आहे, चलो.